Krishna Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare Hare लाइट गेले हरे राम 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 हरे हरे Hare Krishna 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare Hare हाँ 2 मिनिटं वापस जॉईन व्हायले माणूस
हॅलो, पाठ सुरू झाला नाही का? 2 मिनिटं थांबा. फोन बोलू नका मला. सांगितलं मी आता. 2 मिनिटं महाराज चुकून कट झाली. त्याला जॉईन करा. सारखं माईक चालू ठेवू नका. पण सीते न झुके मदही मारी तोसी भुके देह तो कॅमेरा चालू करा ना महाराज. कॅमेरा चालू करा ना. घडेल हा परोपकार आवाज यायला का? आवाज? झुके हा बाई. मदही हा, मारी आवाज यायला. कॅमेरा चालू करा ना. हो. येरू म्हणे मणी ऐसे जावे समजोनी हा, याला दिसायला ना आता? अंतिम रसी ते न चुके मदही मारी तो दिसायला ना आता? गाठी पडली ठक ठका त्याचे वर्म जाणे तुका अंतिम रसी ते न चुके मदही मारी तोसी भुके वाघे उपदेशीला कोल्हा चुके खाऊ द्यावे मला अंतिम रसी ते न चुके मदही मारी तोसी भुके. तुकोबराच्या भंगामधून एकमेकाला हसवणारे ठग महाठग त्यांचं वर्णन करतात. जगामध्ये सगळा असाच व्यवहार चालू आहे ठकाचा आणि महाठाकाचा. एकमेकाला एकमेक हसवतात. सगळं हसवतात वाटत नाही पण हसवल्याशिवाय राहतच नाहीत. असा सगळा व्यवहार चाललाय. म्हणून तुकोबरायला काय सांगायचं आपल्याला, आपण सुद्धा संतांना फसवायलो. त्या संतांचा ऐकून तसा निश्चय करायला कुणाच ठेव नाही का. म्हणून कितीतरी दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत दिलाय, वाघ हा उपाशी असलेला बराच काळ उपाशी गेल्यानंतर त्याची कोल्याची गाठ पडली आणि गाठ पडल्यानंतर त्यानं कोल्याला उपदेश करायला सुरुवात केली. ती उपदेश करू लागला, वाघ खूप दिवसाचा मी उपाशी आहे, माझं बी वय झालेलं आहे आणि तुझं बी वय झालेलं आहे, मी खूप भुकेलेला आहे, म्हणून तू एक काम केलं तर जमतंय. आता देह तर जाणारच आहे, थकलेला आहे, म्हातारा झालेला आहे, पण त्याचा जर तो एक उपयोग केला तर बरा होऊ शकतो. पण तो उपयोग देह तर जाणारच आहे, पण जर तो आणखी आता जाणार तर खराच आहे, पण तो जर तो मला जर तुमचा देह भूक भागवण्याकरता दिला तर उपकार होईल. देह जाणार जाणार आणि काय होईल, याची काळोबा खाणार म्हणून देह तर जाणारच आहे. आणि घडेल हा परोपकार म्हणून असा कोल्हा ऐकून घेतोय, वाघ सांगतोय. सगळ्याचे उदाहरण येतात. सगळे याच धोरणावर सगळे लोक याच धोरणाला राबवतात आणि कोणाच्या हातात फळ आल्यासारखं वाटतं, कुणाच्याच हातात फळ नाही आलेलं. एकमेकाला फसवल्या तितक्या पुरतं फसवतात, तात्पुरतं फसवल्याप्रमाणे तात्पुरतं फळ आल्यासारखं वाटतं, पण कायम स्वरूपी कुणाच्या हातात फळ आले. फक्त फसवणारे कोण नाही, फक्त एक साधू संत फसवणारे नाही. नाहीतर बाकी सगळे कसे बाकीचे व्यवहारातले फसवायलेत का, आपण बी एकमेकाला फसवायला लागलोच नाही का. काय करायला जोड्याची जोड्या नाही का. पत्नी पतीला फसवते, पती पत्नीला फसवतो, वडील मुलाला फसवतात, मुलगा वडिलाला फसवतो. सगळे अशाच भानगडी चालल्यात. या भानगडी चालल्यात पण शेवटी चांगलं फळ कोणाच्याच हाताला येत नाही, नाही का. आणि जिथं चांगलं फळ यायचं ठिकाण आहे तिकडं जीव जात नाही. जीव तिकडं गेला तरी जीव लावून ऐकत नाही, ऐकल्यासारखं करतो. ऐकल्यासारखं करणं म्हणजे संतांना फसवणंच आहे का त्यांना खुश करणं? फसवल्यासारखंच आहे. काय संतांनी सांगितलंय जगाचं स्वरूप, 5 विषयाचं स्वरूप सांगितलंय आणि तुमचं आमचं स्वरूप सांगितलंय, आपलं सगळ्यांचं.
जगाचं स्वरूप सांगितलंय 5 विषय म्हणून, आणि ते बी अनिध्येच्या तमगुणाचं जग आहे, सतोगुणाचं त्या जगाचं ज्ञान आहे असं स्पष्ट आपल्याला सांगितलंय. आणि असं सगळं जगाचं आपल्या थैमान आहे आता. आणि ते जर आपल्याला पारमार्थिक वाटत असेल, व्यावहारिक वाटत असेल, मग संतांचं ऐकून आपण संतांना फसवलं का? त्यांना त्यांच्या काहीतरी उल्हास यासारखा त्यांचा सारखा निश्चय केलाय का आपण? नाही का? संतांना आपल्याला काही दाखवून आपल्याला उल्हासित नाही करायचं. आपल्याला स्थितीवर स्वरूपावर आणतात साधू संत. साधू संतांचा अवतार त्याच्याकरताच असतो. अज्ञानी लावावे सन्मार्ग, असे अज्ञानी जन लोक काय काय त्यांच्या समोर आहे ते सगळंच खरं नाही, सगळंच खोटं आहे. आणि त्या अज्ञानानं त्यांना खरं वाटते म्हणून फक्त अज्ञान बाजूला काढायचं. अज्ञान बाजूला केलं तर खाली उरलेलं ज्ञानच असतं, आणि ते ज्ञान त्याला सोडून नसतं. भगवान सांगतात ना गीतेमध्ये, नाही का? ते म्हणतात येरते विज्ञान तेच सत्य बुद्धी अज्ञान, हेही जान मग अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. ते ज्ञान आहे ना, ते आपलं स्वरूप आहे, आणि त्या स्वरूपावर निश्चय करा. तसा निश्चयवान तुम्ही व्हा. तुम्ही तसा निश्चय नाही केला तरी तुम्ही ज्ञानच आहे. निश्चय केल्यावर ज्ञान आहे का? नाही केला तरी ज्ञान आहेत. आपण नाही केलं तरी आपण ज्ञानमय आहोत. मांसमय शरीर आहे, श्वासमय प्राण आहे, नाही का? संस्कारमय मन आहे. असा ह्या सगळ्यांचा निवाडा वेगळा वेगळा केलाय, नाही का? आकारवान शरीर आहे, त्या आकारामध्ये विकृती प्राणाची आहे, नाही का? आणि वृत्तीनं मन इकडं तिकडं मिरवतंय, नाही का? आणि ज्ञानाच्या दीप्तीनं आपण आहोत असं आपल्याला साधू संत सांगतात. आणि ती ज्ञानाची असणारी दीप्ती आपलं स्वरूप आहे, ते ज्ञान आपलं स्वरूप आहे. आणि ते कधीही स्वच्छ अशा प्रकारचं आहे. आणि त्या ज्ञानाचं ज्ञान आपल्याला अज्ञानी ज्ञानाबद्दल, आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी आपण स्थिर असतो की आनंद आपल्याला अनुभव आहे. आपल्याला आनंदाचा अनुभव करून द्यायचा नाही, प्रत्येकाला अनुभव. महाराज सांगतात, महाराज म्हणतात तुम्हाला ब्रह्मज्ञान पूर्वीच आहे सगळ्यांना, आता करून द्यायचं नाही, नाही का? आपल्याला ब्रह्मज्ञान कोणत्यातरी मंत्रानं होईल का? नाही. गायत्री मंत्रानं आपल्याला ब्रह्मरूपता प्राप्त होईल का? मृत्युंजय मंत्र म्हणल्यानं आपलं मरण बाजूला जाईल का? नाही का? आपल्याला मरण नाही हे आपल्या चांगलं ध्यानात जर आलं तर तितकंच स्वरूप नाही आपलं, नाही का? ज्ञान स्वरूपानं आपण सगळ्यामध्ये समवेत आहोत, त्यालाच ब्रह्म म्हणतात. म्हणून नाथमारा सांगतात ना, ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म सर्वग, सगळ्या देशात, सगळ्या कालात, सगळ्या वस्तूमध्ये आपलं स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, नाही का? आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लहान अणुरेणू एवढा सुद्धा पदार्थ बसण्याकरता जागा नाही. त्या पदार्थाला जर बसायचं असलं तर त्याला ब्रह्मस्वरूपाकडेच यावं लागतं, आत्मस्वरूपाकडेच यावं लागतं. आत्मस्वरूपाचे असण्यानं ते अणु आहे का त्याच्यानं आहे? तो आत्मस्वरूपाच्या असण्यानंच आहे. अणु जर आत्मस्वरूपाच्या असण्यानं आहे तर मग आकाश कशाच्या असण्यानं असेल? इतक्या बारकाव्यापर्यंत आत्मस्वरूप आहे. ते आत्मस्वरूप आपल्या लक्षात साधू संत आणून देतात, पण आपण त्यांना कसं ठकवायलो त्याच्याकरता दृष्टांत दिलाय, नाही का? नाहीतर साधू संतांचं जीव लावून ऐकल्यानंतर किती वेळ लागेल जीवाला स्थितीवर येण्याकरता? कारण तो स्थितीवरलाच आहे, फक्त स्थितीवरून समजुतीनं खाली उतरलेला आहे. तो समजुतीनं शरीर इंद्रिय अंतकरणाकडे जगाकडे आलेला आहे. वास्तविक पाहता शरीर इंद्रिय अंतकरण आणि जग हे सगळं अविद्येचं आहे, मायेचं आहे, भासमान आहे, आणि आहे तेव्हाच नाही. अनुभवाला येत असतानाच हे कल्पित असणार, अध्यस्त असणार, अधिष्ठानावरच अनुभवाला यायले, नाही का? आणि अनुभवाला येत असतानाच ते अध्यस्त असल्यामुळे नाही येते. ती आणि अध्यस्त पदार्थ नेहमी आपल्याला ऐकायला मिळतं महाराजांकडे. ते अधिष्ठानच रूप असतं. असं किती जणांच्या ध्यानात आलं असेल, किती जण ध्यानात घेत असतील, आणि किती उपक्रम राबवतात, किती परमार्थ चालू आहे लोकांचा. पण परमार्थ करणारे, परमार्थ करून घेणारे सुद्धा एकमेकाला फसवायले का एकमेकाला वर आणले, ते सारखा सगळ्यांचा ओघ तसाच, नाही का? एकमेकाला फसवले, मनोरंजन करायले का आत्मरंजन आहे त्याच्यामध्ये. मनोरंजन करण्यासारखा सगळा ओघ आहे. आणि त्या ओघाला साधू संत
असणाऱ्या खऱ्या रंगामध्ये आणून सोडतात. जीव सुद्धा खऱ्या रंगाकरताच मरमर करतो, पण खरा रंग त्याच्या नजरेत आणून देणारे जे काही साधू संत आहेत नाही का, त्यांना साधू संत कसं म्हणता येईल. आणि जे व्यवस्थित आणून देतात त्यांना साधू संत म्हणायला शिव होतं, पण त्यांच्याकडून अनुभवाला येण्यापर्यंत कोण थांबतंय त्या ठिकाणी नाही का. म्हणून तुकोबारांनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. वाघानं कोल्ह्याला उपदेश करायला सुरुवात केली, त्याच्या धोरणानं का त्याच्या मुक्तीच्या योगानं त्याच्या धोरणात नाही. याच्यामध्ये वाघाचं धोरण आहे का कोल्ह्याचं. कोल्ह्यानं सांगायला तो उपकार घडल, काय होईल तुझा परोपकार घडल असं कोल्ह्याला शिकवायला नाही का. पण आता कोल वाघापेक्षा हुशार असते नाही का. वाघ हुशार आहे का कोल्हा, कोल्हा हुशार आहे वाघापेक्षा. आणि वाघाचं वय झालेलं होतं, त्यानं त्याला जवळ घेतलं, रामराम घातला आणि सांगितलं बाबा की वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला. तुम्ही खरं म्हणलं तर आता काय करायला पाहिजे, मला सुखानं खाऊ द्यायला पाहिजे. कारण का तुम्हाला एक दिवस तर तुमचं विषय जे झालं पर्यंत येणारच, आणि स्वभावाचा नाश आहे त्याचा, आणि ते नाश पावल्यावरती तरी असंच जाणार आहे नाही का. मग त्याच्यापेक्षा तुमचं एक काम होईल, तुम्ही जर कारणी लागेल ना परोपकार घडेल नाही का माझ्याकडं. आता जो कोल्हा आहे तो जे सांगणारी मंडळी आहे, पण ऐकणारी मंडळी कोल्यासारखी असली तर निष्ठा देईल. ऐकणारी मंडळी कशी लागेल त्याला, कोल्यासारखी. महाराज दृष्टांत सांगत असतील, एक ग्रस्त नाही का त्यांना डोळ्यांनी दिसण्याची व्याधी निर्माण झाली, म्हणून त्यांना एकाचे 2 दिसत असत. मग आता बघितलं त्यांनी, चंद्र 2 दिसू लागले, माणसं 2 दिसू लागले, रस्ते बी 2 दिसू लागले. अडचणी ना, माणसं दिसायला अडचणी का, रस्ते बी 2 दिसल्यावर अडचण निर्माण झाली. म्हणून ते डॉक्टरकडे गेले, आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला विचारलं, डॉक्टरनं सांगितलं या बसा. बसल्यावर म्हणले तुम्हाला काय व्हायलं, ते म्हणले काय नाही पहा एका माणसाची 2च माणसं दिसायली. ते म्हणले ठीक आहे पाहू आपण, पण यायचं ह्या दोघायचं काय. ते म्हणले या दोघायचं म्हणते कोण दोघं, ते म्हणले तुमच्या सगळं आहेत ते. ते म्हणला मी एकटाच आहे, माझ्या सगळं कुठं 2 जण आहेत. मग आता त्याला ओळखून घेतलं की याला किती दिसायले, याला 3 दिसायले, याला 4 दिसायले. पण महाराज तो हुशार होता, तो कोल्यासारखा होता, थांबलाच नाही याच्या बशी नाही का. म्हणून साधू संतांच्या समोर लोक चाललेत ऐकायलेत, पण कशाबद्दल बी ऐकायलेत, कसं बी ऐकायलेत. लोक बी तिथं घोटाळा त्यांनी कधी निघून जावं, तात्काळ निघून जावा, पण एकमेकाचे मन सांभाळून तिथं थांबायलेत का निघून चाललेत. मन सांभाळून नाहीत, पारखीत नाहीत, एकमेकाचा आधार सत्कार करायला येत नाही का. कोणत्या रूपामध्ये आणून घालवायले ते, आणि कोणत्या रूपामध्ये आणून काय काय सांगायले त्याची त्याला मेळ लागत नाही. आणि तिथं घोटाळाची गमाले की नाही, कोणा कुठं घोटाळा. कोल्याने चटकन ओळखीलं की जर हे असं सांगायले परोपकार घडतो म्हणल्यावर, मग आता परोपकार घडतो म्हणल्यावर यायला का परोपकार करायची इच्छा नाही का. मागाकडून जर परोपकार घडला काय हरकत आहे नाही का. पटकन कोल्याने ध्यानात घेतलं का हे आपल्याला खा करता म्हणे, आपल्या उद्धारा करता का खा करता, कशा करता करायले सगळे काय करतात करायले. सगळीकडे असाच थैमान घातलेले नाही का. डॉक्टराचा असंच आहे, वकील कुठं बी जातो, कुठं बी सगळं खा करतात का, तर सेवा करतात. डॉक्टर लोक सेवा करतात का, कोण तुमची व्यवस्थित सेवा करतो. आणि करायला भेटली जितकी तितकी तर खाण्याकरताच करतात का कशा करतात, हो खाण्याकरताच करतात. आमचे एक पाहुणे होते, मुलगा त्यांचा मिलिटरीमध्ये, आणि तिकडं होता तो, याला कुठं होता तो पंजाब. वडिलांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो आला तिकडून, आल्यानंतर ऍक्सिडेंट जरा हिशोबाच्या बाहेरच होता, वडील जिवंत राहतील असं नव्हताच. पण तरी सुद्धा डॉक्टरनं त्यांना 5-7 दिवस अडकून धरलं. आणि कारण त्यांचं बिल तिकडून नव्हतं, केंद्र सरकारकडून बिल होतं, किती झालं बिल तर तिकडून निघणार होतं. शेवटी आम्ही पाहायला गेलो त्या पाहुण्याला, तर ते ओळखीला गेलेले. पण आता मुलाची भावना तशी होती म्हणून ते सोडीनात. त्या मुलाला सांगितलं गाड्या बाजूला कर, त्यांना सांग बाबा आम्हाला पुढे न्यायचं कुठंतरी. त्या डॉक्टरनं खूप प्रोसेस केली, बाबा ऑक्सिजन लागल, भानगडी होत्या न्यायला, बहुतेक ते काढल्यावर राहतील असं काही सांगता येत नाही. महाराज त्यांना खाली उतरल्यावर उचलायला गेलं तर खालून बोटं गेली त्यांचं, असं झालं त्यांचं शरीर. हा इथेच झालं होतं. मग बघा
किती दिवस त्यांनी लुटलं. का करता का सेवा करू लागली ती, नाही का? कशा करता? खाण्याकरता करू लागली. सेवा करीत होते का ते? म्हणून असं हे सगळं एकमेकाचं शोषण चाललंय का पोषण चाललंय, आणि चांगलं स्वरूप घेऊन का असं भिकाऱ्यासारखं स्वरूप घेऊन चांगल्या स्वरूपामध्ये एकमेकाचं शोषण चाललंय, नाही का? तुकोबारायला हा दृष्टांत घेऊन सिद्धांत लक्षात आणून द्यायचंय आपल्या, की आपणही कितीतरी काळाचा परमार्थामध्ये उतरलो नाही का? देवदेव करीत नाही का? तीर्थयात्रा करतो, व्रत वैकल्य करतो, उपास करतो, असा दान धर्म करतो, भजन बी करतो, नाही का? इतकं करून तरी काहीतरी आपल्या लक्षात आलंय का? आणि यासारखं नाही का? साधू संतांनी किती आपल्या भाषेमध्ये सगळं ब्रह्मज्ञान सांगितलंय ना, नाही का? नाथांना किती जणांनी विरोध केला नाथांच्या काळामध्ये. आजच विरोध करतात असं नाही. नाथांच्या काळामध्ये शास्त्री ब्राह्मणानं खूप विरोध केला, हे मराठीत सांगायले. पुन्हा सर्व धर्म समभाव सगळ्यांनाच जवळ करले. हे विधी निषेध पाळीत नाहीत, चवळ ओळ पाळीत नाहीत. नाथांना खूप त्रास दिला लोकांनी. एवढा त्रास दिला तरी सुद्धा नाथ डगमगले नाही, कारण त्यांना परमात्मा दर्शन झालेलं होतं. त्यांना आपल्या गुरुकडे असताना दत्तात्रयाचे दर्शन झालं होतं. कृष्ण परमात्मा पांडुरंगाने सुद्धा त्यांना दर्शन दिलेलं होतं. म्हणून ते उभय स्वरूपानं परिपक्व भूमिकेचे होते, आणि अशा भूमिकेचे असल्यामुळे ते कोणाला जगाला जुमानलं नाही. त्यांनी त्याच्या दृष्टीत जगत नव्हतं, ते सगळं परमात्माच होता महाराज. अंत्यजाचा मुलगा वाळूमध्ये पाय भाजत होते त्यांचे, नाही का? सगळ्यांच्या विरोधात जावं लागलं, आणि बाई घागर घेऊन गेली पाल्याला, आणि येऊस तर मुलगा माग गेला. पाय भाजत आहेत आणि बघितल्यावर त्याला उचलून घेतलं कडेवर, आणि कडेवर उचलून लोक पाहतात, आणि पाहिल्यानंतर बाईला बी वाटलं ब्राह्मण येते, आणि पटकन तिनं घागर खाली टाकायला सांगितलं. टेकू नका घागर, तशीच माझ्या बघलात, मी तुमच्या बघलात येतो, कारण तुमचा मुलगा सुरक्षित आहे माझ्या बघलात. तो काय आता जमिनीवर आहे का? घागर टेकू नका, टाकून या घागर. बाई टाकून आल्यानंतर बाईचा स्वाधीन केला. सगळे म्हणाले हे काही सोबत का? कशाला लावले शास्त्र पुराण सोबळ ओबळ कशाला लावले? उगाच हे काही थोतांड थोडंच आहे. आता ती थोतांड होतं का खोटं होतं का? नाथाचं थोतांड होतं, लक्षात घ्या. नाथानं तिच्या स्वाधीन केला. कितीतरी वेळेस नाथांवर असा प्रसंग आला, पण कोणाला ग्राह्य होतं का? मान्य होतं का? नाही का? मान्य नव्हतं, कारण खरं दर्शन त्यांना झालेलं होतं. आणि आता सांगा ना तुम्ही, नाथांच्या ज्ञानोबरायांच्या काळापासूनच हा योग सारखा चालूच आहे. म्हणून सत्याच्या क्षमतेमध्ये कोण जास्त राहतात? किती गर्दी आहे सत्याच्या क्षमतेमध्ये, नाही का? फार कमी नाही हो, कांड्यावर मोजण्या इतके. आणि त्या कांड्यावर मोजणाऱ्या इतक्यातून बी किती जण ध्यानात घेतात, हे हा भाग तर वेगळाच. नाही तर सानिध्यात महाराजांच्या राहून सुद्धा विक्षेप निर्माण करतात एकमेकाला, एकमेक जण, नाही का? असं का व्हावं? आणि खरं म्हणलं तर हे शोभत नाही, कारण योग्य दृष्टी आल्यानंतर काय म्हणतात, गुणदोष तर पाहणं अपराध आहे, कारण गुणदोष खोटे, आणि गुणदोष ज्या स्वरूपाच्या भोवती तो खरा आहे, आणि गुणदोष कसे. आणि जर खोटेच पाहू लागलो आपण, तर महाराजांकडे राहून बी आपल्याला खरं करून लक्षात आलं म्हणता येईल. म्हणून गुणदोषानं जर हे विक्रत समजूत असं काहीच, पण ते गुणदोष खरे नाहीत ना, गेलीच नाही नजपरा नजर आसपरा असं म्हणायला काय हरकत आहे. म्हणून कुणीकडून बी पाहतात एकमेकाला, आणि गुणदोषाकडून जर पाहत असतात तर गुणदोष खरे नाहीत, पण त्या व्यक्ती खरे आहेत. तुम्हाला जर गुणदोष दिसत असतील तर गुणदोष काढल्यापेक्षा त्यांच्या अंगातलेच काढून टाका ना, नाही का? असं एकमेकापाशी वर्णन केल्यापेक्षा त्यांच्या अंगातलेच काढून टाकलेले नाही का चांगले. म्हणजे सुज्ञित माणसं असं जर असताना आचरण वर्तू लागले तर अवघडच समस्या आहेत की नाही, बरं का? आणि ह्या सगळ्या समस्या पाहून तुकोबारायांनी आपल्याला एकमेकाबद्दल कशी लुटालुटी चालली, कशी फसवा फसवी चालली, हे आपल्याला लक्षात आणून देतात. म्हणून दृष्टांत घेतलाय, बागे उपदेशीला कोला सुखे खाऊ द्यावे मला. तुम्ही खरं म्हणलं तर काय करायला पाहिजे? मला खुशाल खाऊ द्यायला पाहिजे. का? माझं पोट भरलं, तुमचा उपकार घडत. आता उपकारा करता सांग नाही का पोट भराय करता? पोट भराय करता सांगणे, म्हणजे पोट भराय करता सांगणं ते सांगणं खरं नाही. उपकारा करता म्हणजे पोटावर ध्यान न ठेवून करणं म्हणजे खरा उपकार, नाही का? पोटासाठी तर सगळेच नाचतात, नाही का? तुकोबारायांनी वर्णन केलं एका अभंगामध्ये, या पोटा कारणे का झालो पांगिला जना, ह्या जनासमोर मी हात पसरायलो, नाही का? कशा करता? त्या पोटा करतात, आणि त्याच पोटा करता सगळ्या पुढे हात पसरायलो. त्या पोटानं मला कितीतरी मायबाबाची भेट घालून दिली. कोणा घालून दिली? पोटानंच. पोट काही भरत नाही, इच्छा काही तृप्त होत नाही, आणि पुन्हा इच्छा शिल्लक राहिली की जन्म घ्यावा ना. जन्म घेणं लागे वासनेच्या संगे, परंतु तीच वासना
जर व्यवस्थित असेल तर हरिरूपही होते त्या वासनेनं, त्याची झाली अंगी हरिरूप. म्हणून या पोटा कारणे गा झालो पांगिला जना, नसरेची मायबाप भिके नाही खंडना. पुढारा म्हणती एक मन आपल्या सगळ्यात पुढाकार घेणार, त्याच्या मागे राहावं तर त्याला अजिबात जीवाची करुणा नाही. ते कुठं उडी खाली काही सांगताच येत नाही. जीवाकडे पाहतं का ते? जीवाची काय दशे खरं म्हणजे या दशेला मनानच कारणीभूत. ज्ञानोबा म्हणतात ना, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. सगळ्या सावयव कल्पना आहेत. जयाचे निसंगे जीव दशा बसतो. ती सावयव आहे का ते? नाही, कल्पना आहेत सावयव. त्याच्या संगतीमध्ये जीवदशा जीवाच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून त्या मनानं किती भजित खोर केलेले. आता फक्त मनाला ओळखायची अशी शक्ती आपल्यामध्ये आहे. कारण इंद्रिये आणि बुद्धी फार श्रेष्ठ वस्तू आपल्या जवळ आहेत. त्या बुद्धी इंद्रियाने आपल्याला प्रत्यक्ष लक्षात घेता येतं. पण आपण इंद्रियाचं ऐकून असल्यामुळं इंद्रियही त्या मनाच्या पुढे पडतात, नाही का? इंद्रिय मनाच्या पुढे मन मागय, इंद्रिय मनाच्या पुढे धाव घेतात, नाही का? नाही अगोदर इंद्रियाच्या ठिकाणी इंद्रिय जयाची पूर्णता भगवान सांगतात गीतेमध्ये. म्हणून इंद्रिय धाव घेतात आणि त्या इंद्रियामध्ये जर मनात जर त्याला खोटं वाटलं तर इंद्रिय धाव घेणार नाहीत, नाही का? मनामध्ये त्यांना खरं वाटतं ते मन बघितलं इंद्रियातून बाहेर धाव घेतो. अशी त्या मनाची स्थिती होती. नाहीतर ज्ञानोबराय सांगतात ना, ते म्हणतात इंद्रियांच्या संगती पसरू होत असे मती, स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी विवेकवान बुद्धीचं. विवेकवान विचाराच्या मनाचं काय काम आहे? इंद्रियातून वृत्ती जरी बाहेर गेलेली असली त्या वृत्तीनं जसं त्या तसं जर निरखून पाहिलं जग तर ती वृत्ती आपोआप जागेवर येऊन धावते. इंद्रियांच्या संगती पसरू होत असे मती, स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. ती वृत्ती आत्मस्वरूपापाशी येऊन स्थिर होईल आणि मग काय होईल? ती त्या आत्मस्वरूपाच्याच आवरणाचा काय करील? पांगीला करून टाकीन, आवरण पांगून टाकीन. निरावरण झालेला आत्मा स्पष्ट. महाराज म्हणतात ना, मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. अशी स्थिती झाल्यानंतर मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान. निष्कलंकित गहन अशा प्रकारचं आत्मज्ञान स्पष्ट होईल. त्याने निचाडे होईल मन अपैसे तुझे. त्या आत्मस्वरूपाला ग्रहण केलेलं मन मनानं राहतच नाही, मन रूपानं ते आत्मस्वरूप होऊन जाईल आणि आत्मस्वरूप झाल्यावर त्याला सगळं हे ब्रह्ममय आत्ममय दिसायला लागेल. अशीच त्याची स्थिती होईल. पण त्या स्थितीला जाण्याच्या अलीकडं सगळे एकमेकाला असं कशीचा व्यवहार चालू आहे. तुकोबाराय म्हणतात, अंगे वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ घ्यावे मला, अंती मनसी ते न चुके मदही मारी तोसी भुके. शेवटी तुला कवा तरी एकदा मरावत लागेल. आणि येही तरी तू जर मरायला लागला, मी ना करण भुकी मारण भुका मारण ना आता मी आता उपाशी आहे ना, तू येही तरी काय होणार आहेस? मरणार आहेस. पण त्याच्यापेक्षा एक काम करणार, दोन काम होतील. माझी भूक भागल आणि तुझा परोपकार घडेल तुला, नाही का? तो दोन काम होते असं त्या कोल्ह्याला वाघ सांगणारे. पण कोल्हा मात्र हुशार होत. कोल्हा म्हणला, तो बरं केलं, तो ह्या तोंडाना निवाडा केलास. येरू म्हणे, भला भला निवाडा तुझ्या तोंडे झाला, नाही का? बरं झालं तुझ्या तोंडानच असताना हा निवाडा झाला. काय कळलं? तुझ्या मनातनं कळलं, तुझ्याच वाणीनं कलोकांच्या तुझ्या. पण त्याला कोल्ह्यासारखा माणूस चतुर पाहिजे, नाही का? हुशार बुद्धीचा माणूस जर असला, जसं आपण डॉक्टरचा दृष्टांत घेतला, तो डॉक्टर म्हणला तुमचं झालंय तपासलं, पण यायचं काय हे म्हणल्याबरोबर तो त्याला पाय बाजूला काढला. तो म्हणला इथे यायचं तपासण्यात काय नाही, इथं काही तपासण्याचा गेलेली येत नाही. हे चांगल्या डोळ्याचा खराब करते का नजर आणते. आणि काय झालं सगळीकडं असं ते नजर यायला लागली का नजरेचा खराब व्हायला. कशातही चालतात लोक, नाही का? हो, ह्या संगीत विचारात ना तर सगळे लोकच बिघडतात. चिंतनाचे कार्यक्रम घेऊन येणार ते. हे काही मृदंग तालमणी जे काही स्वरमणी आहेत का, हे काय करायले? खलास करून टाकले. ते कीर्तनाचे कार्यक्रम, चिंतनीय कीर्तन असलं की त्याच्या तोंडावर काळीमा चढत, त्याचा फवाराच बंद होऊन जातो. आणि खऱ्या कीर्तनकाराला त्या संगीतकाराची गरजच नाही. अहो, साधारण जर टाळकरी असली ना गावातले तरी काम भागत आहे. त्याच्यात मी टाळकरी यांनी तरी जे गायक आहेत का यांना काही प्रमाणे पाठ नाही.
चाल सांगून दिल्यावर म्हणतात ते का पटकन प्रमाणात येतात. आणि टाळकऱ्याचं काम आहे महाराजांना जर नाहीच विषय जर चालला जर नाहीच पुढाकडे तर पटकन नामदेवरायांचं ज्ञानोबरायचं किंवा तुकोबरायचं काय द्यायचं प्रमाण द्यायचं की नाही जर असं द्रष्टांतानं रेट आलं त्याला प्रमाण द्यायचं. आस्तिक लोकांना प्रमाणानं लवकर पटकायच्या करता असतात हे का गाण्या चाली म्हणाय करता महाराज नेहमी म्हणतात चालबाजच म्हणतात महाराज त्यांना. खरंच चाल हो महाराजांना ते म्हणता म्हणता मृदंगावर 5-5 मिनिट घ्यायले मला तर थापा द्यायला ते नाही का. लोक कोणीकडे गुतवीनं चालेल काही हिशोब नाही. लोक म्हणतात कीर्तन झालं मात्र काही दिवस. एक वेळेस आपल्या फाट्यावर सप्ताह झाला होता नाही का आणि फाट्यावर किर्लीकर महाराजांचं कीर्तन होतं. ठेवल्यानंतर चिंताने अण्णा आणि आम्ही असं म्हणतो असं सप्ताह झाला. ते म्हणले फक्त हे कार्यक्रम फेल गेला. कोणता किर्लीकरांचा कार्यक्रम फेल गेला नाही तर सप्ताह म्हणजे सप्ताह झाला. सांगा तरी आता सगळे फेल आहेत का त्या कीर्तना पुढं का कीर्तन फेल गेलं ते का म्हणून अशी स्थिती व्हायली. आता पण इथं पुढं अवघड आहे म्हणून खरं म्हणजे गावकऱ्यांनी 4-4 2-2 टाळ कीर्तन आपल्या गावातच तयार केली ना. साधारण म्हणणारे तुकोबरायांच्या बी अभंगातून ऐकायला मिळतं की साधारण म्हणणारी पाहिजे. हो ना साधारण पाहिजेत कारण लोकांना चिंतनाकडे लोक मंडळी नाहीतच ना नाही का. चिंतनाकडे म्हणजे खर्च तर खूप करतात खाण्यावर आणि गाण्यावर नाही का. ध्यानात घेण्यावर खर्च आहे का सगळा खर्च खूप नाही म्हणजे यावर्षी सगळे मोठालेच महाराज घ्यायचे नाही का. लहान घ्यायचे का महाराज सगळे मोठालेच महाराज सप्ताह मोठा करायचा म्हणले यावर्षी नाही का. आता सप्ताह मोठा आहे का तो ज्याच्यानं ह्यो मोठा ठरत तो सप्ताह मोठा का कलमेचा सप्ताह मोठा ऐकणारा ज्याच्या शब्दानं मोठा ठरत तो सप्ताह खऱ्यात सगळ्यात मोठा. कोणता मोठा ऐकणारा जो आहे समोरचा तो मोठा ठराव कारण तो ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे ना. ऐकणारा एवढं कोण आहे मोठं आणि तो कशानं मोठा होईल व्यवहारातल्या पदार्थानं. त्याच्यावर ब्रह्मांड जरी रचलं त्याच्यावर तरी तो मोठा होईल का. कारण ब्रह्मांडाची शोभा त्याच्या योगा नाही. असं जर त्याच्या ध्यानात आल्यावर तो शांतही राहील. त्याच्यासमोर कसाही व्यवहार असला तरी डगमगल का तो कसल्याही व्यवहारात चांगल्या दर्जेदार स्थितीमध्ये राहील का नाही बरं तो. त्याचं स्वरूपच तसं आहे. त्याचं स्वरूप ध्यानात आल्यावर दुःख त्याला स्वप्नात सुद्धा शिवणार नाही हो. तुकोबाराय म्हणतात दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी. महाराज तुमचं तुम्हाला आपल्याला जर स्पष्ट ज्ञान झालं स्वप्नात सुद्धा दुःख येऊ शकत नाही. कारण स्वप्न जागृत हे भासमान आहेत का खरे भासमान आहेत खरी. आणि झोपीनं जरी थैमान घातलं तरी सुद्धा स्वप्नात स्वप्न खोटं वाटल्यावर आणि उभय स्वरूपाची जागृती खोटं वाटलं स्वप्न तरी कसं पडेल. आताच जागृतीला स्वप्न करा नाही ठरवायला ना आलंही स्वप्न तर नाही म्हणूनच येईल पुढं काय आहे म्हणून नाही. म्हणून सगळा असणारा हिशोब याच ठिकाणी आता करता येतो आपल्याला. आता उभय स्वरूपानं आलेलं आपलं कुटुंब अनुभवला यायला हे खरं आहे का नाही. कितीतरी वेळ साधू संत सांगते नामदेवराय म्हणतात धनदारा पुत्र जन बंधू स्वैरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. हे सगळं खोटं जाणून देवाला शरण रिघा किंवा तुकोबराय एकीकडे म्हणतात जाणीव नागवन लागून येती तो ठाव. महाराज ही जाणीव जी आहे ना ही खरी नाही बरं. मनवनी संगता किशेरी अद्वैत भाव तुका म्हणे मागे संती हाच केला उपाव. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. याचं एकच वर्म आहे संतांच्या शब्दावर असा भाव ठेवा की संत जसं म्हणते तसाच निश्चय करा. काय म्हणतात संत आता म्हणतात तुम्हाला ते हिशेब मारून देतात बाबा ध्यानात. अरे तुम्हाला जग दिसत असेल पण इंद्रियाला केल्यावर जग दिसत नाही. सगळ्यांचा अनुभव आहे. अनुभवाचं सांगायला येत का अनुभवाला सोडून सगळ्यांचा अनुभव आहे. आता तुम्ही डोळे झाका आता जग नाही नाही का. कान बंद करा नाही का. आम्ही त्या दिवशी पैठणला इतका आवाज होता चौकड. सृष्टीच्या दिवशी 3:30 वाजूस्तर भजन काय लोकांनी 4 लाख आकडा सोडला. आम्ही एका टेम्पो मध्ये झोपलो महाराज. ते काय नीट भजन का काय काही म्हणू लागले. बरं त्यांच्याकडं आता ह्या कसे व्यवहार करायला पडलो. दर्जेदार मिसनी येतं एका वेळे एक चढ. जे माणसं चांगले त्याच्याकडे मिसनी हलक्या आणि जे लफांगे माणसं त्याच्या मिसनी भया पावरच्या. एक आवाज तर सगळ्या पैठणात घुमत असं इतकं मशीन भारी काही म्हणू लागले कोणीकडं. झोप घेईना पण घेऊ देईना नाही का. पण भानगड काय झाली खाऊन सांगायला मी आमच्यामध्ये एक बहिरा माणूस होता.
महाराज अंग टाकल्याबरोबर तर झोप लागली. बघा ना महाराज आली बरी दोघांच्या मध्ये आपलं झोप केलं आणि घोडा विसरला जाईल आम्हाला झोप 3:30 वाजता होतं तिथे झोपलंच नाही. झोपच नाही इतका मोठा आवाज. आणि हे बहिर होतं का रे झोपलं का त्याच्या बाई आवाजच नाही. मग पाहना इंद्रियामुळे आवाज आहे त्याला शरीरात काही वाटेल का? आंधळ्यामुळे जग आहे असं आहे का? नाही. आंधळ्या माणसाला कुठे जग आहे, कुठं रूप आहे, कुठं सुवर्ण आहे, कुठं चांदी आहे, रूप हिरा माणिक मोती जग त्याला काही आहे का? नाही. पाहना इंद्रिय जर ध्यानात घेतले तर जग वगळता येतं ना. आता आणि जगातले पदार्थ करतात तर लुटलूस काढले सगळे कशा करतात? आणि जग इंद्रियामुळे आहे. इंद्रिय वजा केलं तर जग नाही हो, नाही का? आणि त्या इंद्रियाची 10 सारखी धाव विषयावर आहे. आता विषयावर धावायले ते आणि विषय खरे वाटायले त्यांना वास्तविक पाहता विषय खरे नाहीत आणि ते खरे समजून इंद्रिय धावतात. पण इंद्रिय वजा केल्यावर विषय कोणताच विषय अनुभवला येणार नाही. सांगा ना रूपवान पदार्थ समोर आहे डोळा नाही काय करेल बरं? ती जाईल का त्या रूपावर? मग रूपावर जाणार नाही तर अंतकरण जागा सोडील का? नाही का? आणि जर रूप आलं अनुभवलं तर अंतकरणानं जागा सोडली ती डोळ्यामुळं का रूपामुळं? डोळ्यामुळं काम कार्यक्रम दाखी नाही. बिचारा झोपला फास्ट कानामुळं का त्या मातीच्यामुळं? कानामुळे झोपला. डोळ्यामुळे शांत राहील माणूस का रूपामुळे? रूप भेटल्यावर किती रूप भेटू ते शांत होणार नाही. पण नाही दिसलं तर शांतच होईल ना. इंद्रिय वजा केलं तर जग नाही आणि तेच इंद्रिय अंतकरण वजा केलं तर इंद्रिय नाहीत हो. आहेत का इंद्रिय? एका क्रमानं ध्यानात घ्या. अंतकरण वजा केलं जर तर आत्मस्वरूपच आहे आणि आत्मस्वरूपाला सगळे आहेत. सगळ्याला आत्मस्वरूप दृष्टीला पण अनुभवाला येण्यासारखं नाही. असं आपलं वैभव साधू संत प्रगट करून दाखवतात. पण आपलं बोलण्याकडे संतांच्याकडे लक्ष आहे नाही का? संतांच्या बोलण्याकडे लक्ष नाही. आणि संत तर व्यवस्थित बोलतात पण आपल्याला जीवाचं बोलणं व्यवस्थित वाटतं का संतांचं? जीवात. आणि म्हणूनच आपण जीवाचं ऐकतो. आणि म्हणून जीवाची आशा दशा झालेली कारण जीवानं एकमेकाला फसवण्याचाच व्यवहार केलेला आहे. म्हणून हसवा पशी बद्दल तुकोबाराय बोलतात वाघे उपदेशीला कोल्हा चुके खाऊ द्यावे मला अंती मरसी ते न चुके मलही मारी तोसी भुके येरू म्हणे भला भला निवाडा तुझ्या तोंडे केला. बरं झालं बाबा तुमच्याच वाणीच्या असणाऱ्या या उच्चारानं हा निवाडा झाला. मला काही असं माहित नव्हतं. म्हणून वाघाला विचारलं महाराज तुम्हाला भूक आली कशावरून ओळखाव? तुम्ही उपाशी कशावरून ओळखाव? कारण उपाशी माणूस तर जांभळ्या देत राहतो नाही का? तुम्हाला तर कवा असं बोलण्यात एक जांभळी सुद्धा नाही. म्हणून कशावर ओळखाव तुम्हाला भूक लागली म्हणून? वाघानं नकली जांभळी दिली भरी लंबीलच मोठ्याने डोळ्यात झाकून जांभळी दिली. लंबीलच जांभळी दिली. जांभळी संपुस्तरच हे पळून गेलं. त्याची जांभळी संपण डोळे उघडल्यावर पाहिलं तर ते गेला बरं का जेव्हा सगळं असतं का? आता वाघाच्या तोंडानं झाला कार्यक्रम उघडा काकवाल्याच्या येरू म्हणे भला भला निवाडा तुझ्या तोंडे झाला. आणि पुन्हा कोणा लागलं बाबा देह तर जाणारच आहे ना आणि देह जाणार देह तो जाणार घडेल हा परोपकार. पुन्हा कोल्हाच म्हणू लागला वाघाला महाराज तुमचा देह जाणारच आहे ना आणि मग पुन्हा तुम्ही जर मला नाही खाल्लं तर तुमचा मी परोपकारच होईल का नाही माझ्यावर? या खाल्ल्यावर तुमचं पोट भरतं हे खरंय पण तुम्ही मला नाही खाल्ल्यावर मी तुमचा माझ्यावर परोपकार नाही झाला का? मग माझा परोपकार करून घेऊ तर तुमचाच करा माझ्यावर. काय फरक पडला? तुमचा जरी झाला माझ्यावर तर जमणार नाही का? देह तो जाणार जाणार घडेल हा परोपकार अंतिम रसी ते न चुके मरही मारी तोसी आणि भुके. म्हणून अशा त्या वाघाच्या कोल्ह्याचा अनुवाद आपल्या समोर मांडलाय. त्याच अनुवादानं सगळे अनुसरण करतात. म्हणून प्रत्येक आपल्याला साधू संत फसवत नाही. पण आपण मात्र संतांना फसवायलो का संतांचं ऐकून जागे व्हायलो ते आपल्यालाच माहिती नाही का? कोणाला संतांना माहितीये का? नाही. संतांना योग्य साधक भेटत नाही का आपल्याला योग्य सद्गुरू भेटणार नाही का? योग्य साधक आणि योग्य सद्गुरूची भेट झाल्यावर निवाडा व्हायला उशीर काय लागणार आहे? नाथांना नाही का? नाथ महाराज जनार्दन स्वामीच्या सानिध्यात गेल्यानंतर जनार्दन स्वामीने त्यांना आणि बोलण्याहून ओळखायला जावं पण ते पहिल्यांदा खोटं बोलले आणि खोटं बोलून जरी पुन्हा विचारल्यावरती म्हणजे गुरुजी तुम्हाला खोटं बोललो इथे येईपर्यंत पण मी आता खरंच सांगतो विचारून सुद्धा नाही आलो मी त्यांना.
माघेरी चालू, पण माझ्या अशी मनामध्ये तळमळ आहे. अशी त्यांची तळमळ पाहून नाथांना जनार्दन स्वामींनी स्वीकारलंही आणि अगदी असणाऱ्या स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवले. किती वेळ लागला त्यांना आणि किती नाथांनी खूप नाथांचं जनार्दन स्वामीच्या घरचं वातावरण इतकं प्रफुल्लित केलं. सगळ्या संघ त्यांनी गमतीनं राहायचं हे भारुडाचं असणारं विधान त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं. कारण जनार्दन स्वामीकडं निजामशाहीच्या काळातला असणारा तो काय होता, कारभार होता. त्या किल्ल्याची ती वतनदार होती, राखणदार होती. पण त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांना कधी कधी युद्धाला जायचं काम पडत होतं. जनार्दन स्वामीला खजिना सांभाळायचं काम पडत होतं, हिशोब द्यायचं काम पडत होतं. एक वेळी जनार्दन स्वामी समाधीस्थ असताना प्रसंग आला युद्धाचा. ताबडतोब पहा, नाथ महाराज अंगात चिलखत घातले, नदी गेले, हातामध्ये तलवार घेतली आणि शिपाईला कळून दिलं नाही मी एकनाथ आहे म्हणून. जनार्दनीच्या स्वामीच्या स्वरूपामध्ये जाऊन युद्ध जिंकलं त्यांनी. शत्रूला माघार गेली. त्याच्यात 8 जण शत्रू बंदिस्त केले, त्यांनी पकडले आणि पकडून त्यांनी पुन्हा जागेवर आल्यावर कोणालाच खबर नाही की नाथ महाराज होते का जनार्दन स्वामीवर. परत आले, पुन्हा जिथला तिथला लवाजामा सोडून दिला आणि स्वामीकडे आले. स्वामी, आता ह्या असणाऱ्या 8 जणांना बंदिस्त केली, याला काय विचारपूस करायची तर तुम्ही सांगा. नंतर स्वामीला कळालं की माझ्यावरची यांनी काय केली जिम्मेदारी नाथांनी पार पडली. काय वाटलं असं आणि स्वामींना. म्हणून असं त्या दोघांचं एकीकरण झाल्यानंतर असा तात्काळ आणि स्पष्टतेचा अनुभव नाथांनाही आला, स्वामींनाही आला. त्याच प्रकारची स्पष्टता आता महाराज आपल्या लक्षामध्ये आणून देतात. महाराज नेहमी सांगतात, तुम्ही कोण येत? देव आहेत, तुम्ही आत्मा आहेत, तुम्ही ज्ञान आहेत, तुम्ही काही हाडमासावर जास्त वरे महाराज म्हणतात. तुम्ही कातड आहे का? तुम्ही झिपरे आहेत का? तुम्ही चिरकुट आहेत का? तुम्ही त्या कल्पनेचे आहेत का? नाही, सगळ्या कल्पनेला, चिरकुटाला, झिपऱ्याला तुम्ही जाणणारी वस्तू, जाणण्यात येणारी नसतो, नाही का? जाणण्यात येणारा जो आहे तो देह आहे आणि जाणणारा चैतन्य आहे. तो जाणण्यात येणारा कसा होऊ शकेल? अगदी स्पष्ट सांगतात. तात्काळ तिथंच लक्षात घेतल्यानंतर आपल्याला जास्त काही गोळ घालायची गरजच नाही ना. अनेक प्रकारच्या कल्पना जरी येत असल्या तरी सुद्धा बुडाच्या गाडग्यावर घाव घातल्यानंतर वरच्या असणाऱ्या गाडग्याची चळवळ काही सुरू राहत नाही, नाही का? म्हणून देह आधी बुडाचं गाडगं, देह आधी काय खरा, मग देह संबंध, मग देह संबंधी पसारा आणि बुजगावणे चोरा, रक्ष नसे भासत असे, अशी असणाऱ्या त्या बुडा दगडावरच घाव घालतात. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, बाबा, आणि देह जाणार घडेल हा परोपकार, येरू म्हणे मनी ऐसे जावे समजोनी. म्हणून कोल्ह्यानं सांगितलं, बाबा आता माझाही उपकार झाला, मी असं समजतो, तुमचाही उपकार झाला, तुम्ही असं एकमेकावर आपण काय केलं आता? तुमचा माझ्यावर, माझा तुमच्यावर, तुम्ही मला देह दान दिला आणि मीही तुम्हाला काय केलं? या असणाऱ्या तुमच्या कृतीतून तुम्हाला बाजूला केलं. असा एकमेकाचा असताना निवाडा एकमेकाच्या मुखानं झाला. इथपर्यंत दृष्टांत दिले नाथांनी. पण इथं नाथ म्हणतात, गाठ पडली ठक ठका त्याचे वर्म जाणे तुका. ठकाची गाठ पडली, पण याचं वर्म तुकोबाऱ्या म्हणतात मला माहिती. कोण कोणाला फसवायले? तुम्ही महाराजांना फसवायले. महाराज तर तुम्हाला फसवू शकत नाही, कारण त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा आहे का? नाही का? काही अपेक्षा नसताना स्पष्ट जसंच्या तसं पुन्हा इतकी काळजी करून शिकवतात ते. पैठणला महाराजांनी पहिल्या दिवशी सकाळी, सप्तमीच्या दिवशी गोष्ट, सकाळून महाराज थोडस प्रक्रिया थोडी ज्ञानाकडे घातली, अधिष्ठानाकडे घातली, कुठस्थाकडे घातली, आभासाकडे बोलले महाराज थोडं सकाळच्या प्रभातकारामध्ये. पण सगळे अधिकारी सारखे नसतात, नाही का? म्हणून आभास कुठस्थाचा आहे, कुठस्थ स्वरूपच आहे, नाही ब्रह्मस्वरूप आहे. कुठस्थाना त्याच्या या आभासानं स्वतःचा बाध केला की तो कुठस्थ स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे असं महाराजांनी सांगितलं. पण दुपारून तर केवळ नामसाधना सांगितली सगळ्या करता, नाही का? नामसाधना सगळ्या करता सांगितली की बा नामसाधनतेनं सगळ्यांनाच मोक्ष रूपाची प्राप्ती होऊ शकते. नाम हे नामाचं असणारं स्वरूप, नामीला सोडून नाही. आणि तो नामी नाम घेणारा गाय वासुदेव वासुदेवा. कोण कोणाचं भजन करायले? वासुदेवच वासुदेवाचं भजन करतोय. भिन्न नाही आणि का नावा, दान जाणून या करी काही देवा.
न ठेवी काही उरी ठेवा गा, अशी स्थिती ज्ञानोबर आहे त्यांच्या भागामधून गातात. म्हणून याच स्थितीला प्राप्त होण्याकरता आपल्याला काही प्रयास करायची, सायस करायची काही गरज नाही. फक्त ऐकायचे, ध्यानात ठेवायचे आणि रात्रंदिवस चिंतनात राहायचंय. कारण आपण जे चिंतन करतो व्यवहाराचं, ते करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. फक्त संतांच्या शब्दावर भरोसा पाहिजे. कारण चिंता केल्यानं संसार चांगला होतो का? नाही का? चिंता जीवाला चित्तीवर नेऊन पोहोचवते. आणि संसार खोटा आहे त्याचे चिंतन करायची गरज नाही. तो खोटा आहे असं ध्यानात घ्यायचं का त्याचं चिंतन करायचं? खोटा आहे म्हणून काही ध्यानात नाही राहावं व्यवहारात, पण आपण आपल्या ध्यानात राहावं. आपल्या काही ध्यानात राहतं पण आपणच आपल्या ध्यानात राहत नाही. काय ध्यानात नाही राहत? काही बी ध्यानात राहतो. मला तर कमाल वाटते, बरेचसे माणसं माझ्या परिचयाचे असतात पण ते समोरून गेली की माझी वळण पडून जाते. नेहमी चिंतनाचीच बडबड सुरू असते, नाही का? आज आता एक बाईला मार दिला मी आता, ती म्हणली महाराज काही पैसे राहतील, पण मी म्हणलं तुमचं आडनाव मला माहिती आहे. ती म्हणली कमाल झाली आता. बरे का? आता जेवढं तुमच्या लक्षात राहत नाही, हो म्हटलं माझ्या खरंच लक्षात राहत. आणि खरं लक्षात राहत नाही बरं. म्हणून सारखं चिंतनात पाहिजे. कारण पण त्या वेळेला आपली सामग्री मावळेल सांगता येत नाही. आपण जर व्यवहारावर जागा असलो तर काय करायचं भजन करून सुद्धा, नाही का? तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय काय म्हणतात देवाला, तुका म्हणे नकळे पुढे काय कैसा होईल विचार, नाही का? देवा पुढं काय कसा विचार येईल, कसा प्रसंग येईल, काही सांगता येतं का? म्हणून तुम्ही आत्ताच मला स्वीकारा. पुढचा असणाऱ्या काळामध्ये मला काय आठवण राहती नाही, कसा विचार येतो या वेळेला, पण त्या विचारामध्ये मी राहील सांगता येतं का? कारण समोर व्यवहार आहे. तो व्यवहार खरं जर पाहिलं गेलं तर व्यवहार खरंच नाटकातल्यासारखा जर समजला आपण, तर कसला बी असला तर आपल्या निश्चयावर आपल्या धडायची काही गरजच नाही, नाही का? व्यवहारात मध्ये नाटकात काम करणारा पुरुष आपलं खरं नाव ध्यानातून काढून टाकलेलं असतं का? नाही. नाटकात रंगलेला माणूस रडून दाखवायलाय, हसून दाखवायलाय, पण आपलं नाम रूप त्याने विसरलंय का? फक्त त्याच्या ध्यानामध्ये बस असं तिकडं लावायचं. असा इतका व्यवहार आपल्याला खोटा वाटला पाहिजे. पण आपल्या समोरचा व्यवहार कितपत खरा आहे? आणि सांगा ना, खोटा व्यवहार कधी माणसाला दुःख देईल? कधीच देणार. आणि खरा व्यवहार दुःख दिल्याशिवाय राहतच नाही. व्यवहारामध्ये दुःख दिलं व्यवहाराला की समजून घ्यावा व्यवहार कसा आहे यांचा, खरा समजलेला. म्हणून कसला बी व्यवहारात नाटकात ते रडतात आणि रडत नाही, रडतात आणि रडत नाही का? रडतात आणि रडतात. आणि आपण रडतो पण रडतो, रडतो पण रडतो दुसऱ्या. झालं असा दैनंदिन व्यवहार आपल्याला जसा तसा ओळखू यावा याच्याकरता साधू संतांचे आटोक्यात प्रयत्न आहेत. त्यांच्याकरता त्यांनी सगळे त्यांचे देह झिजवलेत. महाराज म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संतांच्या युगोती देह कष्ट विधी परोपकारे. अशा असणाऱ्या चिंतनाला आपण अनुसरून आपल्या प्रकारचा काय निश्चय आहे ते आपण लक्षात घ्यावं. नाहीतर आपण देवाला बी फसवलं, संतांना बी फसवलं म्हणायला काय हरकत आहे? जर आपला निश्चय बदललेला नसल तर कोणाकोणाला फसवलं आपण? सगळ्यालाच फसवलं, सगळ्याला फसवलं का? आपण बी फसलो त्याच्यावर. त्यांना नाही फसवलं, आपण ते थोडेच फसणार आहेत. आपण आपल्याला फसवलं असं समजा, आपण घात करू. शत्रू झालो मी दारे दारू. म्हणतात देवा माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र दारा कैचा मित्रू. मीच यायला खरं समजिलंय, नाही का? यायला कैसे पुत्र दारा कैचा मित्रू. पण देवा कासया घातला हा पसारू. अहो जगद्गुरु तुका म्हणे तुम्ही पसारा घातला नाही का? पण तुम्ही पसारा घातला तर मला सांगा ना, मी पसारा असा आहे म्हणून. मी कसा आहे? अज्ञानी, अज्ञान स्वीकारलेलं नाही. मला काही कळत नाही. तुमचं काम नाही की पदार्थ जसे तशी सांगणं मला, नाही का? पण त्याला ईश्वराची कृपाच पाहिजे की नाही? ईश्वराची कृपा पाहिजे की ईश्वराचं भजनच झालं पाहिजे मग, नाही का? तर बरं आहे. कालच्या भंगामध्ये, परवाच्या भंगामध्ये म्हणे तुका म्हणे काय म्हणतात तुकोबर आहे? परवाच्या भंगामध्ये म्हणजे की असं वर्म ध्यानात यायला देवाचीच कृपा पाहिजे, नाही का? तुका म्हणे कृपा करीले नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. देवाने कृपा केल्यावर आणि देवा कृपा करील भजन केल्यावर का कशी भजन केलं. आणि देवाची कृपा तर आपल्यावर आहेच. महाराज म्हणतात किती देव प्रेम करतो. आता श्वास चालू आहे ना आपला, आता नाही का श्वास चालू, श्वास चालू आहे का? सगळी बुद्धी जाग्यावर आहे. रक्त पातळ झालेले, खालीवर चाललेले, अन्न पचन व्हायले, खाल्लेलं बाहेर पडायले,
सगळ्या गोष्टी व्यवहार रोज चालल्यात ना त्या व्यवस्थित चालल्या. म्हणून एकट्याचं भजन कोणाचं आपलं आपलं भजन चालू पाहिजे. कशा करता? ही देवाची कृपा होण्याकरता आणि देवाच्या कृपेकरता भजन केल्यावर तर देव लवकरच कृपा करीन ना. संसार करता भजन केल्यावर कृपा करणार नाही का? देवाच्या प्राप्ती करता संसाराच्या प्राप्ती करता जर भजन केलं तर देव कृपा करणार नाही. नाही कृपा करून कालच्याच अभंगामध्ये तुकोबाराय म्हणते का देव भक्ताला की करून येते संसार नाही का? त्याची कृपेमध्ये तो संसार देईल का आपल्यावर? नाही. पण जर देव प्राप्त होण्याकरता जर नामस्मरण केलं तर किती तात्काळ काय करेल देव? प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन त्याला काही सगळं उपलब्ध आहे नुसतं साधू संतांच्या स्वाधीन करून टाकीन. नामदेवराय म्हणतात ना या संता असं निरिवी हेची मदत येईल अनेक तुझे काही न मागो देवा. या संतांच्या स्वाधीन करा मला आणि खऱ्या संतांची भेट होईल. आणि खऱ्या संतांची भेट होणं म्हणजे त्यांच्या शब्दाचा अर्थ कळणं आणि कळणं लगेच पटणं लगेच अंगावर बांधणं अशी स्थिती झाली की आपलं काम मनुष्य देहाला आल्याचं झालं. नाहीतर आपण काहीही वैभव व्यावहारिक या ठिकाणी कमवलेलं असलं तरी तुका म्हणे भक्ती माती मुखी त्याच्या काय म्हणतात तुकोबाराय आहे त्याच्या तोंडात काय जाणार आहे? मातीच जाणार आहे आणि त्याचं सगळं जीवन मातीमय होऊन जाईल. त्याला अनंत लक्ष 84 होईपर्यंत सारखं त्या समस्याला समोर जावं लागेल असणाऱ्या खोट्या स्थितीला. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा अशी असणारी स्थिती जर गाठलेली असली आपण तर आपण फसलो आणि स्वरूप स्थितीवर आले की आपण जमलो म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा गाठ पडली ठक ठका त्याचे वर्म जाणे तुका जानती मरसी ते न चुके मग ही मारी तोसी भुके कुंडली कवर हरी श्री ज्ञानदेव ठाला विठाला 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 Kala vitala 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 vitala